चला आज आपण डुबुक वड्याची भाजी करणार आहे। भाजीसाठी ते एवढं साहित्य घेतले। सगळ्यात अगोदर आपण खोबरं भाजून घेऊ। यानंतर लवंग, मिरे, दालचिनी आणि थोडे तीळ, जिरे टाकून भाजून घ्यायचं। नंतर थोडं तेल टाकून कांदा, आलं, लसूण, टोमॅटो टाकून छान असं भाजून घ्यायचं आहे। ते पण काढून घेऊ आपण। नंतर आपण पीठ भिजवायचं आहे। 1 वाटी पीठ घेऊन हळद, मीठ, कोथिंबीर टाकून सैलसर असं आपल्याला पीठ भिजवून घ्यायचंय। थोडं थोडं पाणी टाकून थोडंसं असं वडे सोडण्यासारखं आपल्याला सैलसर भिजवून घ्यायचंय। नंतर कोरडे मसाले आपण अगोदर वाटून घेऊ आणि नंतर हे ओले मसाले टाकायचे। त्यात हिरवी मिरची आणि कोथिंबीर टाकून पेस्ट करून घ्यायची। नंतर तेलामध्ये जिरे, हिंग, नंतर लाल तिखट, काळं तिखट आणि हळद टाकून छान परतून घ्यायचंय। नंतर वाटलेलं वाटण टाकायचंय, कांदा आणि टोमॅटो, हिरवी मिरची याचं। नंतर मीठ टाकायचंय, थोडीशी कोथिंबीर टाकायची, झाकून ठेवायचं आहे आणि नंतर आपल्याला पाणी टाकून वडे सोडून छान असं 5-7 मिनिट शिजवून घ्यायचंय।